लोकमत आणि आता जगाच्या पाठीवर कोरोना कशा पद्धतीनं मार्गाक्रमण करतोय आणि त्याला पराभूत करण्याच्या दृष्टीनं कसे प्रयत्न सुरू आहेत, आपण जगाच्या पाठीवरचा आढावा घेऊयात। जगभरामध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 74,82,000 गेला आहे, तर 4,19,000 वर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे। आतापर्यंत 37 लाखांच्या वर कोरोनामुक्त झाले आहेत। अमेरिकेमध्ये 20,66,000 कोरोनाग्रस्त आहेत। गेल्या काही तासांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे, तर आतापर्यंत 1,15,000 वर कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे। दिलासादायक बाब म्हणजे 10 लाखांच्या वर कोरोनाग्रस्त आतापर्यंत मुक्त झाले आहेत। ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 7,75,000 वर गेला आहे, तर 39,000 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। आतापर्यंत 3,96,000 जण कोरोनातून मुक्त झाले आहेत। जगामध्ये कोरोनाच्या विरोधात सुरू असलेला लढा असाच सुरू राहील आणि त्यामुळे एक दिवस निश्चित आपण कोरोनावर मात करू, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे। काही ठिकाणी आजही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे, तर ॲसिम्प्टोमॅटिक असं संक्रमण सध्या मोठ्या प्रमाणात होत असल्याचंही WHOनं म्हटलं आणि त्याबद्दल चिंताही व्यक्त केली आहे। ट्रम्प प्रशासनानं WHO बाहेर पडण्याची घोषणा केली असली तरी WHOनं काँगोमध्ये वाढत असलेल्या इबोला प्रादुर्भावावर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा सचिवांशी चर्चा केली। WHO अमेरिकेला इबोलाशी लढा द्यायला मदत करेल असं आश्वासन देण्यात आलं। ब्राझीलच्या साओ पावलोमध्ये 2 महिन्यांच्या लॉकडाऊननंतर बुधवारपासून किरकोळ दुकानं उघडली आहेत। सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंतच दुकानं उघडायला परवानगी देण्यात आली। ग्राहकांना मास्क बांधणं मात्र अत्यंत गरजेचं करण्यात आलं आहे। ब्राझीलचे 25 दी मॅरेको स्ट्रीट हे अतिशय स्वस्त वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे। इथल्या दुकानांमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। काही दुकानांमध्ये ग्राहकांचं तापमान मोजण्यात येत होतं, हातावर सॅनिटायझर सुद्धा लावलं जात होतं। मात्र सुरक्षित अंतर पाळण्याचे नियम मात्र काही ठिकाणी पाळले जात नव्हते। साओ पावलोमध्ये कोरोनामुळे 10,000 जणांचा मृत्यू झाला आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पेरूमध्ये टॅक्सीमध्ये ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या मध्ये पारदर्शक पडदा लावणं बंधनकारक आहे। पडदा न लावल्यास मोठा दंड आकारण्यात येणार आहे। त्यामुळे टॅक्सी चालकांनी असे पडदे लावून घेतले आहेत। फक्त पैसे देण्याघेण्यासाठी एक छोटीशी जागा सोडण्यात येते। हे पडदे काही विशिष्ट मटेरियलचे आणि पूर्णपणे पारदर्शक असावेत आणि चालकाला आरशामधून प्रवासी दिसले पाहिजेत असा सुद्धा नियम आहे। स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट ट्युनिशियाच्या समुद्रात बुडाली। यामध्ये किमान 30 जणांचा मृत्यू झाला आहे। मागच्या आठवड्यात ही दुर्घटना घडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। SFXच्या बंदराजवळ शुक्रवारी रात्री उशिरा किंवा शनिवारी ही बोट उलटली असावी अशा प्रकारचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। केरकेनाहच्या किनाऱ्यावर मंगळवारी 22 मृतदेह सापडले। यात 19 महिला आणि 2 मुलांचाही समावेश आहे। या बोटीतून 53 जण प्रवास करत होते। अमेरिका आणि आशियामधील पर्यटकांसाठी इटली देश पुन्हा लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा इटलीच्या आरोग्यमंत्र्यांनी केली आहे। इटली गेल्या आठवड्यात देशातील आणि बऱ्याचशा युरोपियन देशांमधील पर्यटकांच्या प्रवासावरचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे। अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं 22 जूनपासून चीनच्या वुहानमधील अमेरिकन दूतावास पुन्हा सुरू करणार असल्याचा विचार मांडला आहे। हुबेई प्रांत आणि चीनमधील एकूणच परिस्थिती सुधारली असल्यानं अमेरिकन दूतावास पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। इटलीतील मिलानमध्ये रुग्णालयातील काही परिचारिकांनी निदर्शनं केली। कोरोनाच्या संकटातील लढाईमध्ये परिचारिकांच्या भूमिकेला अधिक ओळख मिळावी यासाठी आंदोलन करण्यात आलं। यावेळेला परिचारिकांनी मास्क आणि प्रोटेक्शन किट सुद्धा घातलं होतं। अफगाणिस्तानमध्ये कोरोनाचं संक्रमण थांबलं नसलं तरी महिन्याभरानंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटूंनी सराव करायला सुरुवात केली। अफगाणिस्तानमध्ये 22,000हून अधिकांना कोरोनाची लागण झाली होती। तरी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानं आपल्या 22 खेळाडूंसाठी प्रशिक्षण शिबिर सुरू करण्याची घोषणा केली। फेस मास्क घालणं आणि अंतर ठेवणं तसंच खेळाडूंव्यतिरिक्त 10 किंवा त्यापेक्षा कमी लोकांनाच या शिबिराच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली। ब्रिटन सरकारनं प्राणी संग्रहालय आणि सफारी पार्क तसंच ड्राईव्ह इन थिएटर्स 15 जूनला पुन्हा एकदा सुरू करणार असल्याचं जाहीर केलं आहे। 3 महिन्यानंतर सफारी पार्क सुरू करण्यात येणार आहे। या लॉकडाऊनच्या काळामध्ये या पार्क्सना मोठा आर्थिक फटका सुद्धा बसला। मात्र आता पार्क पुन्हा सुरू होणार असल्यानं पार्क संस्थापकांना दिलासा मिळाला आहे। अमेरिकेतल्या अलाबामामध्ये एका सामाजिक संस्थेकडून गरजूंसाठी 1 लाख मास्क तयार करण्यात आले असून गरजूंसाठी अन्नाची सुद्धा सोय केली जाते। शहरातील एका चर्चमधून नागरिकांना दूध पुरवलं जातं। लॉकडाऊनमुळे अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत, त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली। त्यामुळे गरजूंनी अशा प्रकारे
त्यांना जी मदत मिळते त्याबद्दल समाधान व्यक्त केलं. इटलीमध्ये ज्यांनी कोरोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलंय अशा अनेकांनी बर्गामोमध्ये तक्रारी दाखल करत प्रिय व्यक्तींच्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारला. अनेकांनी आपल्या प्रिय व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांना शेवटचं बघण्याची इच्छा किंवा त्यांना शेवटचा निरोप देण्याची सुद्धा संधी मिळाली नाही याबद्दल दुःख व्यक्त केलंय, संताप व्यक्त केलाय. यामुळे या विरोधात आता आंदोलन सुद्धा सुरू होत आहे. रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये कोरोना व्हायरसमुळे घालण्यात आलेले सर्व निर्बंध उठवण्यात आले. किमान 2 महिने हे निर्बंध उठवण्यासाठी लागतील असं मॉस्कोचे महापौर सर्गेय सोब्यानिन यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक मेळावे, थिएटर, सिनेमागृह, खेळांच्या स्पर्धा यावर बंदी असणार असून जुलैच्या सुरुवातीला यावरचे निर्बंध हटवायचे की नाही याबद्दलचा निर्णय घेतला जाणार आहे. केनियामधील एक मार्केट प्रशासनानं तोडून टाकलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये मोठी गर्दी होत होती, त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वाढली होती. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनानं हे मार्केट तोडून टाकलं. जॉर्ज यांच्या मृत्यूवरून अमेरिकेमध्ये मोठं आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी काळ्या अक्षरामध्ये बॅनर लिहून जॉर्ज यांच्या हत्येचा निषेध केला. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापर करावा लागला. जॉर्ज यांच्या हत्येचं लोण जगभरात पसरलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून ब्रिटिश पोलिसांनी स्काउटचे संस्थापक रॉबर्ट पॉवेल यांचा पुतळा हटवण्याची विनंती केली. आंदोलकांच्याकडून पुतळ्याची विटंबना होण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली. जॉर्ज यांच्या हत्येचे तीव्र पडसाद ब्रिटनमध्ये सुद्धा पाहायला मिळाले. ब्रिटनमधील एडवर्ड कॉल्स्टन यांचा पुतळा आंदोलकांनी तोडलाय. पुतळा हा पाण्यात टाकण्यात आला. यानंतर पोलिसांनी पुतळा पाण्यातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेला. नेपाळ सरकार कोरोनाची परिस्थिती हाताळण्यामध्ये अक्षम्य चुका करत असल्याचं सांगत नागरिकांनी इथे आंदोलनाला सुरुवात केली आहे. कोरोनाचा फैलाव होत असताना सरकार काहीही करत नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे. लोक रस्त्यावर उतरले. पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याचे फवारेही मारले. गेल्या 2.5 महिन्यांपासून कॅलिफोर्नियामधलं पार्क बंद होतं, मात्र ते आता उघडण्यात आलं. मात्र नियमामध्ये शिथिलता देण्यात आल्यानं पार्क पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं. याबद्दल स्थानिकांनी समाधान व्यक्त केलंय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इटलीचे पंतप्रधानांनी आपली बाजू मांडली आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी केलेल्या कार्याची त्यांनी माहिती दिली. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास नेमकं काय काय केलं याबद्दल त्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अधनॉम यांनी एक इशारा दिला आहे. कोरोनापासून सध्या मोठा दिलासा मिळण्याची शक्यता कमी असल्याचं त्यांनी म्हटलंय. कारण जगभरातील जवळपास सर्वच देशांमध्ये कोरोनाची परिस्थिती बिघडत असल्याचं मत त्यांनी मांडलं आहे. सतत गजबजलेलं असणारं दुबई एअरपोर्ट आता इथे शुकशुकाट पाहायला मिळतोय. इमिरेट्समुळे दुबईमध्ये प्रवासी केंद्र आणि एक प्रमुख पर्यटन स्थळ तयार करण्यासाठी मदत झाली होती. आता मात्र कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसल्यानं एमिरेट्सनं आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. तुर्कीमध्ये परिस्थिती नियंत्रणात येत असल्यानं निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात येत असल्याची घोषणा टर्कीच्या पंतप्रधानांनी केली आहे. युरोपच्या तुलनेत कमी निर्बंध असतानाही टर्कीमध्ये कमी जीवितहानी आणि आर्थिक अडचण निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. परिस्थिती नियंत्रणात येत असली तरी मास्क घालणं आणि स्वच्छता राखणं हे अनिवार्य असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय. तुर्कीमध्ये 65 वर्षावरील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आदेश आता काहीसे शिथिल करण्यात आले. वयोवृद्ध आणि अल्पवयीनांना नियमांमध्ये शिथिलता देण्यात आल्याची घोषणा तुर्कीच्या राष्ट्रपतींनी केली. 65 वर्षांवरील व्यक्ती आता सकाळी 10 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत घरातून बाहेर जाऊ शकतात. कर्जामध्ये बुडालेल्या पाकिस्तानसाठी कोरोना संक्रमण मोठी समस्या आहे. WHOनं इम्रान खान यांना पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागू करण्याचं आवाहन केलंय. याआधी सुद्धा इम्रान खान यांनी त्याला नकार दिलेला होता. लॉकडाऊनमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल असं इम्रान खान यांनी म्हटलं होतं. पाकनं जर लॉकडाऊन जाहीर केलं नाही तर कोरोनाचे गंभीर परिणाम त्यांना भोगायला लागतील असंही WHOनं म्हटलं आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत फेब्रुवारीपासूनच मंदी असल्याचं अमेरिकेतल्या अर्थतज्ज्ञांच्या एका गटानं जाहीर केलंय. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फटका सर्वच देशांना बसणार आहे. त्यामुळे जगभरामध्ये आर्थिक महामंदीची लाट पसरण्याची शक्यता आहे. तर जागतिक अर्थव्यवस्था यंदा 5.2% घसरणार असल्याचा अंदाज सुद्धा जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे.
जगभरामध्ये कोरोना व्हायरसनं कहर केला. याच पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघानं जागतिक अन्न आणि आणीबाणीचा इशारा दिलाय. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी हा इशारा दिला आहे. अन्नाची कमतरता असणाऱ्या लोकांची संख्या झपाट्यानं वाढते, त्यामुळे हा धोका त्यांनी नमूद केला आहे. चीनची राजधानी बीजिंग आणि कोरोना संक्रमणाचं केंद्र असलेल्या वुहान या दोन शहरांमध्ये हवाई वाहतुकीला सुरुवात झाली आहे. चीनच्या याच वुहान शहरामध्ये कोरोना संक्रमणानं पहिल्यांदा मोठा कहर केला होता. चायना साऊदर्न एअरलाइन्स ही कंपनी विमानसेवा सुरू करते आहे. प्रवाशांना दिलासा देणारी ही बाब म्हणजे या दोनही शहरांच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येणार नाही. वुहानमध्ये ऑगस्ट 2019मध्येच कोरोना व्हायरसचा संसर्ग व्हायला सुरुवात झाली होती. हॉवर्डच्या एका संशोधकानं अहवालात हे नमूद केलं आहे. मात्र चीन प्रशासनानं हा अहवाल हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे. ऑगस्ट नाही तर 17 डिसेंबर नंतरच वुहानमध्ये कोरोनाचा संसर्ग आढळल्याचं चीननं आपल्या श्वेतपत्रिकेत नमूद केलं आहे. जर्मनी 15 जूनपासून सीमेवरील निर्बंध हटवणार असल्याची घोषणा जर्मनीचे गृहराज्यमंत्री होर्स्ट सीहोफर यांनी केली आहे. ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड, फ्रान्स, इटली आणि डेन्मार्कच्या अंतर्गत सीमेवर कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध आता हटवले जातील आणि लोकांना विलगीकरणामध्ये ठेवण्याच्या नियमाविषयी विचार करून त्यांना प्रवेश दिला जाईल असंही सांगण्यात आलं. पोप फ्रान्सिस यांनी या महामारीच्या संकटामध्ये अत्यंत गरिबीमध्ये जीवन जगणाऱ्या आणि कुटुंबाचं पोट भरण्यासाठी काम करणाऱ्या लहान मुलांकरता मदतीचं आवाहन केलं आहे. या संकटसमयी सर्वांना मदत करणं हे गरजेचं आहे, ती आपली जबाबदारीच असल्याचं पोप यांनी म्हटलं आहे. स्पेनच्या माद्रिद शहरातील मेट्रो सेवा हळूहळू सुरू करण्यात येते आहे. माद्रिद शहर लॉकडाऊन शिथिलतेच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. मात्र नागरिकांना मेट्रोमधून प्रवास करताना खबरदारी घेणं बंधनकारक आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग, हँड सॅनिटायझर या गोष्टी बंधनकारक आहेत. तर स्टेशनवर प्रवेश देताना प्रवाशांचं तापमानसुद्धा तपासलं जाणार आहे. एप्रिलच्या सुरुवातीच्या काळात 2019च्या तुलनेत 2020मध्ये केवळ 7% लोकांनी प्रवास केला आहे. ब्राझीलमध्ये कोरोना व्हायरसचा कहर सुरूच आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशभरातील प्रमुख शहरांमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. राजधानी रिओमध्ये निर्जंतुकीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. रिओ राज्य सरकारच्या मालकीच्या युटिलिटी कंपनीनंच हे फवारणीचं काम हाती घेतलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी ब्राझील सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. ब्रिटिश सरकारनं लहान मुलांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय रद्द केला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांमधील सोशल डिस्टन्सिंगच्याबद्दल चिंता व्यक्त केल्यानं प्रशासनानं आपला निर्णय मागे घेतला. इंग्लंडमधील बऱ्याच प्राथमिक शाळा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी आणि दिव्यांग मुलांसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. मात्र सरकारनं हळूहळू सर्वच मुलांसाठी त्या खुल्या करण्याचा निर्णय घेतला होता. अमेरिकेतल्या मिनेसोटामध्ये आंदोलकांनी ख्रिस्तोफर कोलंबसच्या पुतळ्याची तोडफोड केली. अमेरिकन इंडियन मूव्हमेंट यांनी हा मोर्चा आयोजित केला होता. मोर्चा काढला तरी त्याला असं हिंसक वळण लागेल अशी प्रशासनालाही अपेक्षा नव्हती असं स्थानिक पोलिसांचं म्हणणं आहे. या घटनास्थळी पोलीस उपस्थित होते, पण पुतळा पाडला जात असताना त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली असा अहवाल KSTPनं दिला आहे. आपत्कालीन पोलीस सुधारणा कायद्यावर आपण स्वाक्षरी करणार असल्याचं वॉशिंग्टन DCच्या महापौर म्युरेल पाउसर यांनी स्पष्ट केलं. वॉशिंग्टनच्या काउन्सिलनं एकमतानं हे बिल मंजूर केलं आहे. यामध्ये पोलिसांनी गोळीबार केल्यानंतर जे फुटेज जलदगतीनं मिळवण्यासह काही गोष्टींचा समावेश आहे. जगाच्या पाठीवर नेदरलँडमध्ये एका चळवळीला मोठा पाठिंबा मिळतोय. एम्स्टरडॅममध्ये निदर्शनं करण्यात येत आहेत. नेल्सन मंडेला उद्यानामध्ये हजारो लोक या निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते. अमेरिकेपाठोपाठ आता डच शहरांमध्ये सुद्धा निदर्शनं आणि वर्णभेदावर वादविवाद आणि चर्चा यांचं आयोजन करण्यात येत आहे. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. पोलीस हिंसाचारामध्ये मृत्यू झालेल्या जॉर्ज फ्लॉइडवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पॅरिसमध्ये जॉर्जला श्रद्धांजली वाहण्यात आली. जवळपास 2000पेक्षा अधिक जण फ्लॉइडला श्रद्धांजली वाहण्यासाठी उपस्थित होते. पॅरिसमध्ये आणखीन काही इव्हेंट इंडस्ट्रीमधील कामगारांनी फ्लॅशमॉब करत कोरोनामुळे त्यांच्या जीवावर होणाऱ्या दुष्परिणामांच्याकडे लक्ष वेधलं. फ्रान्समध्ये हळूहळू निर्बंध हटवले जात आहेत. मात्र तरीही सार्वजनिक मेळावे आणि इतर सण उत्सव साजरे करण्यासाठी पूर्णपणे मनाई करण्यात आली. त्यामुळे इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यांवर बेरोजगारीचं संकट कोसळलं आहे.
पोलिसांच्या अत्याचारामध्ये बळी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी आणि त्यांच्या समर्थकांनी न्यूयॉर्क शहरामध्ये मोठा मोर्चा काढला। या मोर्चामध्ये 10 ते 12 पीडित कुटुंबियांसोबत त्यांना पाठिंबा देण्यासाठी 100पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते। यावेळेला न्यूयॉर्क पोलिसांनी विभागावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। ब्रिटनमध्ये ही वंशभेद विरोधी आंदोलन आता महाविद्यालयांच्यापर्यंत पोहोचलं आहे। ऑक्सफर्डच्या ओरियल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी यावेळेला वर्णभेदाच्या विरोधात आंदोलन केलं। यावेळेला व्हिक्टोरियन सेसिल रोड्सचा पुतळा खालती उतरवण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली। अमेरिकेतील ब्लॅक लाईव्ह मॅटर हे आंदोलन इंग्लंडमध्ये सुद्धा आता अधिक तीव्र होताना दिसतंय। निसान कंपनीनं ईशान्य स्पेनमधील आपला प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतल्यानं मोठ्या संख्येनं कामगार बेरोजगार झालेत। कंपनीच्या या निर्णयाच्या विरोधात निसानच्या नाराज कर्मचाऱ्यांनी बार्सिलोनामध्ये मोर्चा काढला। कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील गाड्यांची मागणी कमी झाली। त्याचा फटका कंपनीला बसल्यानं कंपनीनं हा प्रकल्प बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। बेल्जियममधील ॲटवर्प शहरातील अधिकाऱ्यांनी देशाचे माजी सम्राट दुसरे लिओपोल्ड यांचा पुतळा दुरुस्तीसाठी काढला आहे। मंगळवारी झालेल्या निषेध आंदोलनाच्या दरम्यान या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती, त्याला रंग लावण्यात आला होता। 100 वर्षांपूर्वी लिओपोल्डनं बेल्जियम आणि आफ्रिकन वसाहतींवर राज्य केलं होतं। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प निवडणूक प्रचार सुरू करण्यासाठी फारच उत्सुक आहेत। पुढच्या आठवड्यामध्ये ओक्लाहोमातल्या टसालमध्ये ते एक रॅली काढणार आहेत असं कळतं। त्या दिवशी फ्लोरिडा, टेक्सास आणि अरिझोनामध्ये ते लवकरच भेटी देतील असंही त्यांनी जाहीर केलं। व्हाईट हाऊसमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते तेव्हा त्यांनी हे नमूद केलं। कोरोनामुळे ट्रम्प यांचा प्रचार 3 महिने थांबला होता। रशियाचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सोमवार ते बुधवारपर्यंत वायव्य चीनच्या निंगक्सीसा हुई स्वायत्त या प्रदेशाची पाहणी केली। गरिबी निर्मूलन आणि स्थानिक कामांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी जिनपिंग यांनी हॉगडे गावाला भेट दिली। यावेळेला पाहणीच्या दरम्यान त्यांनी काही स्थानिक नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्याचं कळतं। रशियामध्ये झालेल्या 20,000 टन इंधन गळती प्रकरणात 3 अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय। विद्युत प्रकल्पाचे संस्थापक, मुख्य अभियंता आणि उपअभियंता यांना पर्यावरण नियमांचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ताब्यात घेण्यात आला आहे। या तिघांनाही पुढच्या 5 वर्षांसाठी तुरुंगवास होण्याची शक्यता आहे। नेपाळचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर नेपाळच्या संसदेनं वादग्रस्त नकाशाला मंजुरी दिली। हा प्रस्ताव नेपाळ संसदेमध्ये सर्वानुमते पारित करण्यात आला। या नकाशामध्ये लिपुलेख, कालापानी आणि लिम्पिथुरा या भारताच्या भागांना नेपाळमध्ये दाखवण्यात आला आहे। यासोबतच जगाच्या पाठीवरच्या या बुलेटिनमध्ये आपण इथे थांबूयात, पण अतिशय महत्त्वाची आठवण ती म्हणजे 4-5 गोष्टींचं आपल्याला पालन केलं पाहिजे। कायम मास्क बांधला पाहिजे, घराबाहेर पडल्यानंतर डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, हात वारंवार साबणाने धुतले पाहिजेत, गरम पाणी प्यायलं पाहिजे। कोरोनापासून पळू नका, त्याला तोंड द्या, काळजी घ्या।